अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त भक्तांची पंढरी असलेल्या गाणगापूरच्या वेशीत गेल्यावर त्याच मार्गाने परत का येऊ नये. हजारो किलोमीटरचे अंतर कापत जेव्हा वारकरी पंढरीत पोचतात, इतके अंतर ते सहज कापतात, ते केवळ विठ्ठलाच्या दर्शनाची आस धरून. तसेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांचा वास ज्या तीर्थस्थानी आजही आहे, ते गाणगापूर लाखो दत्त भक्तांसाठी पंढरीच आहे. दत्त महाराजांनी जशा लीला महाराष्ट्रात केल्या, तशाच त्या कर्नाटकातही दाखवल्या. कर्नाटकातील दत्त महाराजांचे प्रसिद्ध असे तीर्थस्थान असलेल्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूरमध्ये आजही अनेक चमत्कार घडतात. तिथे भूत उतरवली जातात. तिथे रोज दुपारी 12 वाजता साक्षात दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी येतात, अशा भाविकांच्या श्रद्धा आहेत. अशीच आणखी एक आख्यायिका गाणगापुराबाबत सांगितली आहे. ती म्हणजे गाणगापूर नावाच्या वेशीत एकदा का प्रवेश केला की परतीचा मार्ग दुसऱ्या गावाच्या दुसऱ्या टोकाने करावा, त्याच मार्गाने करू नये, असे का सांगितले जाते? यामागे काय कथा आहे हे आपण जाणून घेऊयात. साक्षात दत्त महाराज गाणगापुरात आहेत, म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व तेथे थांबले आहेत. कोणीही श्रद्धेने या व कृपाशीर्वादाने प्राप्त करून घ्या, असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतात, असे महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असून सुद्धा श्री गुरूंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देवदर्शन देतातच, अशी भक्तांची श्रद्धा आहे. वेशीतून बाहेर का जाऊ नये या प्रश्नावर जाणकार असे सांगतात की गाणगापूर क्षेत्र हे पावन आहे. साक्षात दत्तप्रभूंचा वास इथे आहे. जिथे देव आहे तिथे दानव उभेही राहू शकत नाहीत. तर तुम्ही गाणगापुरात प्रवेश केला की तुमच्या मागे लागलेली पीडा तिथे जळून राख होते. जेव्हा तुम्ही घरी परतण्यासाठी त्याच वेशीतून परत फिराल, तर त्याच पीडा पुन्हा तुमच्यासोबत येतील, अशी मान्यता आहे. त्यामुळे जिथून गावात प्रवेश कराल त्याच मार्गाने माघारी परतू नका, असे तिथे जाणकारांनी सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.